अख्खा पॅकेट खाऊन टाक. भाजी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. पप्पा अजून इथं झोपलेत. मी चाय प्यायला बसली आहे. वहिनीचा चाय पिऊन झालाय. दादा तिथं झोपलाय. मला चाय स्वीटीला पण दे ना. हा, तर गरमागरम कडक चपाती बनवून दिली आहे मम्मीने, जशी मला आवडती तशी बनवून दिली आहे. तर फटाफट आपण चाय नाश्ता करून घेऊया. माझं चाय पिऊन झालंय. पप्पांना उठूया. हो, उठा उठा. हो उठा, सकाळ झालीये. उठा. बघितलं, उठतच नाहीयेत. हे घे. हो, झाली का तुमची एक्झाम? नाही, अजून एक आहे. लास्ट एक्झाम आहे. हे आता भात फ्राय करतायत का? मम्मी आता चालली आहे कामाला. मम्मी बोलली की जा धमा, तू बनव अंड्याची पोळी माझ्यासाठी. देखा, बडी बडी ऑर्डर आने लगी है मेरे को. तर मम्मीला अंड्याची पोळी बनवून देतो. बघा केवढा चांगला बनवायला लागलोय मी. माझ्या ऑमलेटचा वेट कोण कोण करते? माझी स्वीटी, माझी मंटू करते वेट. कधी भाऊ अंड्याची पोळी बनवतो, अजून कधी यांना देऊ. पण ह्यांचा गैरसमज आहे, ह्यांना अंड्याची पोळी देणारच नाही. मी मम्मीसाठी बनवतोय, मम्मीला देणार आहे. बघा गरमागरम मस्त. बघा काय भारी दिसतीये ना. कोणाला पण माझ्या हाताची अंड्याची ऑमलेट खायची आहे. बघा मस्त बनवली आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम बेस्ट. तर कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला डिलिव्हर करतोय. तर असा धंदा केला तर मी मस्त हायवेवर अंडा पाव, भुर्जी पाव, ऑमलेट काय मस्त चालेल ना. तू पण खायला येताल ना. हे घे, हे घे. थँक्यू. आता मम्मीला आलो शाळेजवळ सोडायला. बाय मम्मी, जा नीट. बाय बाय बाय. आता मी जायचं का बाहेर? बाहेर नाही, बघू आता व्हिडिओ बनवायला जाईल. जातो फटाफट, कारण वहिनीला दादाला पण बाहेर जायचंय, गाडी पाहिजे त्यामुळे. मम्मी जा नीट. हा, जा. हे काय पप्पानी हे नीट केलं पण नाही, तसंच ठेवलंय. माझी आंघोळ झाली आहे, मी झालोय रेडी. आता बसलोय जेवायला. मुगाचं कालवण, चपाती खाऊया. अजून जाऊया व्हिडिओ बनवायला. अक्षय तर नाही येणार आहे, अभिषेक अजून मीच बनवणार आहे. आता जेवूया, अजून जाऊया व्हिडिओ बनवायला. आता मी चाललोय व्हिडिओ बनवायला. अभिषेक पण रेडी आहे. आता सोलोच काय ना काय शूट करायला लागेल. पण हा व्हिडिओ थांबले नाही पाहिजे. बनवा, काय पण बनवा. कोण असू द्या नसू द्या, एकटं बनवा, काय ना काय बनवा, पण थांबू नका. मेहनत करत राहा. काय माहिती, जे काय तुम्ही बनवलंय ते व्हायरल जाईल. तर मी आले घरी. मी तर दुपारीच घरी व्हिडिओ बनवून आलो होतो. आता जरा बाहेरच गेलो होतो. मम्मी आली घरी. चाय पिलीस? हा, तू कुठे गेलता? खालीच होतो. काय करतो? काय नाही. सुटे हे बाबू, काय झालं? काय झालं? काय बनवतेस? मेथीची भाजी.
आता मामा मामी पण येणार आहेत ना, हा मानपूर पर्यंत पोहोचलेत, आता येत आहेत ते. फक्त भाजी आहे मम्मी, कोणाला पाहिजे? हा पाहिजे, हे घे. किती तडपती आहे बघा, हे घे, हे पण खा. ठीक आहे, खा. अख्खा पॅकेट खाऊन टाक, पूर्ण पॅकेट खातीये, पूर्ण पॅकेट. तर ही भाजी खाते बघ, खाते बघ. हा, पण करपली नाही. गॅस ऑन करून जेवण ठेवून तशीच मोबाईल युज करते. मोबाईल युज करते कसला हा? आहे रे तुला तू? मोबाईल युज मग तिथं बसलीस तू. हा पाय दुखतात म्हणून बसले होते ना. बस काही मला लक्षात आलं, मी उठले लगेच. तर आम्ही चाललोय परेलला. मामाचे मामा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत, तर त्यांना बघायला चाललोय आम्ही. मम्मी मामी मामा इथं बसलेत. मामा लास्ट आहेत. मी लगेच ब्लॉग चालू केला ना, लगेच फोन मध्ये बघायला लागले. चालेल बाबा लाल चालेल. हा, तर आता जातो, त्यांची तब्येत बघतो. आम्ही बसनेच जाणार होतो, पण बस आली नाही. खूप म्हणजे खूप लेट होत होता. आम्ही अर्धा तास थांबलो तरी बस आली नाही. तर मामा बोलले एक काम करूया, आपण ट्रेनने जाऊया. तर आता नॉर्मलच थोडी गर्दी आहे. मामी उभा आहेत, पण काय नाही, दादरला रिकामी होईल तेव्हा बसा. एक स्टेशनच्या नंतर परेल आहे. आता आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर आलोय. आता आम्ही चाललोय घरी. त्यांची तब्येत आता ठीक वाटते. ते झोपले होते, त्यांना उठवलं नाही, डिस्टर्ब कशाला करायचंय. तर आता आम्ही घरीच चाललोय. मामा मामी मामा खूप म्हणजे खूप थकलेत. ते जॉब वरनं डायरेक्ट आलेत ना, त्यामुळे मामा खूप थकलेत. काय गुडघे की चल म्हणलं फिरायला, चल म्हणलं ना निघायचा. आणि चलशील का? तर हा चालेल. आणि हे तुम्ही काय गेलो की म्हण मी दुखायला लागले. लहानपणी ना, हे आताच बघा ना नकरा ऍक्टिंग करते ब्लॉग साठी. मस्त शेकोटी घेऊन ते बाबा झोपलेत मस्त. तर आता ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर, तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.